जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या। कुठलीही पतसंस्था ही सभासद, ठेवीदार व कर्जदार यांच्या सहकार्यावर चालत असते। या पतसंस्थेची वाटचाल केवळ सभासदाच्या सहकार्यामुळे झाल्याचे प्रतिपादन संस्थेचे सचिव श्रीकांत उर्फ राजू मिनियार यांनी केले। व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची 29वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी तारीख 22 सप्टेंबर रोजी मुरुम शहरातील रत्नमाला मंगल कार्यालयात पार पडली। या सभेच्या अध्यक्षस्थानी बालाप्रसाद काबरा होते। यावेळी संस्थेचे चेअरमन उमेश कारभारी, व्हाईस चेअरमन अशोक चव्हाण, सचिव श्रीकांत मिनियार, सुरेश रणसुरे, दत्तात्रय गिरीवर, रवींद्र खेडे, अशोक जाधव, बाबूराव हंगरगे, सर्व संचालक मंडळाची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी स्वर्गीय माधवराव पाटील, गुंडप्पा मंगरुळे, संचालक स्वर्गीय भगवानदास झंवर, वीरभद्र सोलापुरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। पुढे बोलताना मिनियार म्हणाले की सभासदाच्या विश्वासाला साथ देत या पतसंस्थेने मार्च 2024 या आर्थिक वर्षात 18,83,323 रुपयाचा नफा झाला आहे। या संस्थेचे 562 सभासद असून सभासदांना यंदा 12% लाभांश देण्यात येणार आहे। या पतसंस्थेच्या ठेवी 7,31,65,531 रुपयाच्या असल्याचे त्यांनी सांगितले। प्रास्ताविक व अहवाल वाचन सिद्राप्पा तुगावे यांनी केले। सूत्रसंचालन बाळासाहेब गिरीबा तर आभार सिद्धू स्वामी यांनी मानले। यावेळी बँकेचे सभासद, व्यापारी, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। इतर बातम्यांसाठी पाहत रहा आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या।